हे भुई चाफ्याचं झाड आहे. हा आहे ना आतला रस्ता आहे आणि धुक्याचं ना प्रमाण बघा. रेडियम लावले आहेत लेफ्ट साईडला, त्याच्याच मदतीने ना गाडी चालवतोय. सुप्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे 28 ऑगस्ट, डे 2, गणेशोत्सवाचा दुसरा दिवस. आणि काल आहे ना थोडं एडिटिंगला बसलेलो आणि 2-3 दिवसाचे शूट घेऊन बसलेलो. पण असं झालं ना की माझा प्लॅन होता पूर्ण जी आमची टूर आहे एकाच ब्लॉगमध्ये टाकायचा, पण तो ना होत नव्हता. कारण 2-3 दिवसाचं जे शूट केलं ना त्याचा ब्लॉग आहे ना जेमतेम आहे ना अर्धा तासाचा बनला. त्याला पण आता कट करून आहे ना थोडंसं मला कमी करायचं आहे. म्हणून आहे ना हा ना आपल्या ब्लॉगचा ना सेकंड पार्ट असेल. त्याच्यामध्ये आम्ही 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्टचे आम्ही थोडेफार स्नॅप्स टाकू. ॲक्च्युली आजचा एकच दिवस आहे, उद्या आम्ही मुंबईला निघणार आहोत. पण आज आम्ही थोडा ना आम्ही जिथे जिथे आम्ही झाडं लावलेत ना ते थोडंसं आम्ही दाखवू. आणि तो मी आहे तुमचा होस्ट सिद्धेश. वेलकम टू डिझाईन बाय निलांबरी. आणि चला आजच्या या दुसऱ्या पार्टची पण आपण आता सुरुवात करूया. ही आहे ना आमची लहान बाग आहे. त्यांना असं थोडंसं ना कंपाऊंड घातलंय, कारण गाई गुरं ना आतमध्ये येतात आणि मग झाडाची पानं बिनं खातात. सो अशी काही आहे ना आम्ही झाडं लावलीत. दादा जरा सांगाल का? हा 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 माटव आहे, हम्म. भाजीचा माटव बनवलेला आहे. ह्याच्यात कोणत्या कोणत्या भाज्या आहेत? याच्यात आता ही छोटासा हे आलेला आहे पडवळ. हम्म. हे इकडे दाखवतो. हम्म. हे बघ, हे आपलं दोडक्याचं हे आलेलं आहे. हे बघ, दोडका आहे. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे फुलं बरीचशी झडून गेली आहेत. अच्छा. हा, ही वालीची भाजी आहे, वालीची आहे. ही इकडे हळद आहे. ओके. आणि इकडे ही काकडी आहे. काकडी कुठे? ही बघ, काकड्याचा वेल आला. हा काकडीचा वेल आहे. हे बघा, ही काकडीची फुलं आलेली आहे. ती बघ दाखव, ही काकडीची फुलं आलेली आहेत. ओके. मग कलम आहे, आंबा कलम. अच्छा. आंबा कलम आहे. हे अननस आहे. अननस आहे. अच्छा, तुम्ही लास्ट टाइम जे घेऊन आले ते अननस आहे. आणि इकडे परत इकडे हे भुई चाफ्याचं झाड आहे. भुई चाफ्याचं झाड, ते अननस तिथे पण एक अननस आहे. आपल्यांचा इथे त्रास हे दाखवतो. हा बघ, हे बघा, इथे आहे ना थोडासा माकडांचा त्रास आहे ना बराच आहे, पण तरी आम्ही ना कंपाऊंड घातलंय. कंपाऊंड घातलं तरी माकड येतात. कंपाऊंड झाला नाही तर असे प्रकार आहे. आणि हे पण कलमच आहे ना, हे काजूच आहे वाटतं. आणि तिथे केळं आहे. ही केळं जंगली केळी आहे, चिवय बोलतात तिला. चिवय ही जास्वंद आहे. ओके. ही चिवयच आहे. आणि इकडे हे तेरडा आहे. तेरडा तुळस आहे. हे पण आंबा कलम आहे. हे आंबा कलम आहे. ही केळी आहे. केळी बरीच मोठी झाली आहेत. ह्याला लागतात का हो केळी? हो, ही काय लागली आहे. ही दाखव, ही बघ लागली आहे. हा, केळीची लागलेला आहे गड, छोटासा आलेला आहे. ही भाजी अळू आहे. त्या अळूवडीचं अळू आहे. अळूवडीचं ही अजून हा पण आंबा कलम आहे ना? ही कलमच आहे, आंब्याचं कलम आहे. परत हे माडाचं झाड आहे, नारळाचं. नारळ आहे. कढीपत्ता आहे इथे. अच्छा, इथे एक छोटासा कढीपत्ता पण आहे. मिरच्या आहे तिथे, मिरचीचं झाड आहे. ही पण काजू कलम पण आहे. अशी छोटीशी बाग आहे. इथे पण हे आंबा कलम आहे. तरी जेमतेम एवढ्या जागेमध्ये तुम्ही किती तरी झाडं लावली आहेत? एक अंदाज आहे?
15-20 झाडं आहेत ही सगळी. हा हे बघा आणि थोडी open माकड space पण माकड ठेवली आहे. माकड हा. बघा कसे आहे, हैराण करताय, तिथे काय करायला देत नाही. हा ते बघा तेव्हा माकडांची फौजच आहे. तिथे पण आहे थोडेसे 2-3. इकडे चवळीची वेल आहे, ही बघ. हे बघ चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत. चवळीची वेल आहे. हम्म ही चवळीच्या शेंगा वाली बोलतात, चवळी बोलतात. हम्म ह्या बघा वालीच्या शेंगा इथे. हम्म. ह्या चवळीच्या शेंगा आहेत. कोंडा आहे. तिथे पण एक जास्वंद आहे. हा हो. सो अशी ना आमची ही लहान बाग आहे. आता आहे ना इकडे ना रान खूप वाढलं होतं, पण बाबा काही दिवस आधी आलेले आणि त्यांनी आहे ना थोडंसं रान कापून घेतलं. त्यामुळे ना तुम्हाला हे शूट दाखवता येते मला. नाही तर इथे रान आहे ना ऑलमोस्ट माझ्या हाईट एवढं वाढतं पावसामध्ये. एक मोठी पण बाग आहे, तिथे पण आम्ही असंच कंपाऊंड टाकून आहे ना थोडी झाडं लावले, कलमं लावले, ते पण आम्ही दाखवू. पण तिथे ना रान वाढलेलं आहे, तर मला माहित नाही आता तिथे केवढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येईल. पण एक थोडाफार जेवढं होऊ शकेल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. माड बघ कशी आहे. थांब रे. बघ ही माड, बाग ना बघ. खूप छान आहे हा. इथे ना बहुतेक लोकांनी ना अशा कंपाऊंड टाकून आहे ना आपल्या इंडिव्हिज्युअल बाग आहेत ना डेव्हलप केल्या आहेत. आणि हा ना आमचा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. सो हे आहे आमचं नाटळचं रामेश्वर मंदिर, आमचं कुलदैवत. अ 2011-12 मध्ये ना याचं रिनोव्हेशन झालेलं आणि ह्याच्याबद्दल ना थोडंसं एक हलकी माहिती देतो तुम्हाला की ह्याचं ओव्हरऑल आर्किटेक्चर आहे ना एक महादेवाचं शिवलिंगाशी इन्स्पायर्ड आहे. आणि इथे बघा एक पिंडीच्या शेपचा वरचा त्याचा डोम आहे आणि खालचं ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आहे ना ते एका पिंडीच्या शेपचं दिलेलं आहे. असा काही आहे ना आजूबाजूचा परिसर आहे. हा स्टेज आहे ना इथे दशावतारी नाटकं होतात जेव्हा इथे हरिनाम सप्ताह असतो जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये. हे बघा ऑलमोस्ट आहेत ना एक 70-80 फूट मोठी झाडं आहेत इकडे आणि बरीच जुनी आहेत. मला असं वाटतं 100 वर्षाहूनही अधिक त्यांचं एज असेल या झाडांचं. आणि पुरासा घनदाट असा. हे थोडंसं आता ना रान वाढलं एवढं नसतं. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आम्ही जेव्हा सप्त्याला येतो ना तेव्हा एवढं रान नसतं. आता पावसामुळे थोडा वाढलाय. मंदिराच्या ना बॅक साईडला ना छोटीशी नदी आहे. थांबा जरा. हो सुंदर. छान एकदम मस्त. हा बोल स्वराज. आता आम्ही निघालोय बागेमधून. आता आम्ही चाललोय बागेमधून नाही निघालोय, मंदिरातून निघालोय आता. सो आता ना आमच्या दुसऱ्या बागेच्या दिशेने निघालोय. हे आमचं छोटंसं व्हाळ आहे पाण्याचा आणि तो नदीला मिळतो. आणि तो नदीला मिळतो. आणि ही आमची बाग, दुसरी बाग. ही ना आमची दुसरी बाग आहे. ही थोडीशी मागच्या बागेपेक्षा ना मोठी आहे, पण आहे ना रान खूप आहे. आता तेच विचार करतो आतमध्ये जाऊ की नको. हा थांबा.
रान आहे ना खूप वाढलंय, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता येणार. आतून नाही जमलं तरी बाहेरून दाखवतो बाग. स्वराज हे बघा, दादा चालले कारण त्यांना ना त्यांना बरोबर सगळ्या पायवाट माहिती आहेत, कुठे कुठे काय काय आहे ते. आपल्याला ना एवढं माहित नाहीये. ही ना अशी एक वर टँक लावली आहे झाडांना पाणी देण्यासाठी. बाजूलाच इथे ना विहीर आहे, विहिरीमधून आम्ही पाणी टाकीमध्ये टाकतो आणि मग झाडा. तुम्ही ना इथे बघू शकता, बघा ही छोटी छोटी कलमं दिसत आहेत ना, ही काजू कलमं, आंबा कलमं लावलेली आहे पोरं. दादा ना तुम्हाला थोड्या वेळाने सांगतील किती लावली आहेत काय आहे. आणि अजून आंबा काजूच्या व्यतिरिक्त पण ना बरंच काय ना काय बाबांनी ना लावलेलं आहे. हा, ही आमची छोटीशी बाग आहे, साधारण 2 एकरच्या आसपास असेल. आणि त्यामध्ये काजू आणि आंब्याची कलमं आहेत, नारळ थोडे लावलेले, हळद केली आहे. आणि हे पूर्वीची जी झाडं आहेत ती आम्ही तशीच राखून ठेवली आहेत. ही कोणती झाड आहेत? एक फणस आहे पुढे. रायवळ आंबे आहेत. अच्छा, हे रायवळ आंब्याचं जांभळ झाड आहे, आंबे आहेत, फणस आहे. आणि तिकडे काही कौंडाळाचं आहे, वेल आहे. कौंडाळ म्हणजे गणपतीच्या सजावटीसाठी वापरतात, मांड सजवण्यासाठी ते कौंडाळचं वेल आहे. अशी जुनी झाडं पण आम्ही जपून ठेवलेली आहे. इथे पण आहे ना हे. हे पण हे जांभळीचं मोठं झाड आहे, जांभळ आहे, आंबा आहे, तिथे केळी पण आहे. आणि हे थोड्या पोपळी लावल्या आहेत. पोपळी म्हणजे सुपारी, सुपारीची झाडं लावली आहेत. आणि ही चिवायची हे पण आहेत केळी त्या साईडला. चिवायच्या केळी म्हणजे जंगली केळी असतात त्या, चिवायच्या केळी पण लावलेल्या आहेत. असं छोटं छोटं हे सुरुवात. काजू कलम आणि जास्त तर मला काजू आणि आंबा कलम दिसतात. तरी किती लावलेत आपण? काजू आणि आंबा कलम मिळून 150च्या वर आहेत. 150च्या वर लावलेली आहेत. आता हे रान वाढलं आहे, ते आता गाई गुरांसाठी त्याचा वापर करणार आम्ही, कापून हळूहळू थोडं. आमचे जिथे मित्र आहेत ते थोडं थोडं घेऊन जाणार, म्हणजे त्यांच्या गाईला पण चारा मिळणार आणि आमचं पण काम होणार. असं ह्या महिनाभरात एकदम बाग क्लीन होणार. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एकदम स्वच्छ झालेली बाग आणि व्यवस्थित सगळं दाखवू. आम्ही परत आहे ना 1-1.5 महिन्यात यायचा प्लॅन आहे माझा. त्यानंतर पूर्ण ही बाग आहे ना खूप मोठी आहे, आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला बरंच काय बाबांनी ना डेव्हलप केलेलं आहे. हळद आहे, काजू कलम आहेत, आणि अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि तिकडे थोडीशी आहे ना एक टँक पण बसवली आहे, कारण जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा झाडांना पाणी द्या. अननसाचं चालू केलंय, थोडे अननस लावतोय. आतापर्यंत म्हणजे साधारणतः 400-500 अननस तरी लागतील असा अंदाज आहे, कदाचित अधिकही लागतील. आणि पुढच्या वर्षी हळदीचा विचार केला आहे, हळद लावायचा. कारण मधल्या भागात अशीच रिकामी जागा राहते, तर आंतरपीक बोलतात ज्याला, त्या आंतरपीक म्हणून हळदीचा आम्ही पीक घेण्याचं ठरवलं आहे. आणि तसं म्हणजे सुरुवात आता मे महिन्यापासून, जून पासून करणार आहोत, आता येत्या जून पासून. अच्छा, असा हा विचार आहे, बघूया. छान, मस्त. नशीब हो, नशीब तुमचं, नशीब आमचं नाही. आम्ही किती वर्षात हा रस्ता पण आहे ना आमचं एवढं नशीब चांगलं ना, आत्ताच बनलाय. हे गेले 6 महिन्यापूर्वी, म्हणजे हे कंपाऊंडचं काम जेव्हा चालू होतं ना तेव्हाच ह्या रस्त्याचं काम पण झालं. नाही तर इथे गाडी इथपर्यंत येणं ना थोडंसं कठीण होतं. थोडासा कच्चा पक्का रस्ता झालाय. आय होप थोड्या वर्षांनी ना एकदम प्रॉपर डांबरी रस्ता होईल इकडे. झालं, आलो. त्याला कारण आहे आता बोलायला. आता हे आहे ना आम्ही बागेच्या ना बॅक साईडला आलो. इथे सुद्धा रान कमी आहे. इथे कापलंय का दादा हे रान? हे ना कापलंय वाटतं. आम्हाला पण आहे ना असंच कापून आहे ना थोडंसं कमी करावं लागेल. ही ना आपली बॅक साईड आहे, आणि हा ना अजून एक छोटा गेट आहे. इथून आहे ना इथे मागे नदीकडे जायला रस्ता आहे. ऍक्च्युली हे रान कमी का माहितीये का, इकडे ना गुरं चरायला येतात म्हणून एवढं कमी आहे. आता मी ना नदीच्या दिशेला चाललो, आणि अजून एक आहे ना एक ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि हे आहे ना
हे ना आमच्या राखणदाराचं स्थान आहे. तिथे आम्ही नेहमी जेव्हा पण आम्ही इथे येतो ना तेव्हा आम्ही इथे पाया पडायला नक्कीच येतो. आणि यांच्या इच्छेशिवाय इथे काहीच नाही होऊ शकत. ये रे इकडे पुढे. कळणार कसं? बाबू ते दाखवतात ना आपल्याला काय काय. मी दाखवणारच नाही ना तर. जरा जागा नाहीये तिथे बघ. अगं ये. ये ना, ये मज्जा आहे. अरे पाण्यात उभी राहा ना. छोटीशी ना नदी आहे आमच्या बागेच्या बाजूला. थंडे थंडे पाणी पिणारा. हे कौंडाळचं वेल. तिकडनं कुठून तरी घुसले, इथून घुसले ऐकलं म्हणून इथे ते मी बोलतोय तारा हे करून हे घ्यायचं. झालं जरा तारांचं ना. तारांचं म्हणजे दाखवेन तुला काय आता करायचं. निघालोय बागेतून. मी दोन्ही बाग आमच्या फिरून आलो आहोत, मंदिरामध्ये जाऊन आलो आहोत आणि आता जेवायला आलो आहोत घरी. सो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्हाला तुम्हाला आमच्या दोन्ही बाग आहेत ना कशा वाटल्या. बाबा आहेत ना एकटेच मेहनत करत असतात इकडे आणि आम्ही पण येतो मदतीला, पण काय कामाच्या निमित्ताने ना जास्त वेळ इथे देता येत नाही. आणि त्यांचे काही सहकारी पण आहेत, त्यांचे काही चुलत भाऊ आहेत, तेच पण सगळे आहेत ना त्यांना खूप मदत करतात डेव्हलप करायला जागा. आणि कसं आहे ना की त्यांनी ना खूप एफर्ट्स घेतले या सगळ्यासाठी. आणि थोडी मोठी बाग आहे ना ती मला व्यवस्थित दाखवता नाही आली, पण आहे ना 1-2 महिन्यानंतर जेव्हा रान पूर्ण साफ होईल ना तेव्हा त्याचा मस्त डिटेल व्हिडिओ बनवणार. आणि या बागेमध्ये आम्ही आमचं राखणदाराचं स्थान पण तुम्हाला दाखवलं. आता रिसेंटलीच आहे ना आता एक पिक्चर पण येणार आहे मराठीमध्ये, ज्याचं नाव आहे दशावतार. ही पूर्ण राखणदारावरच आधारित पूर्ण स्टोरी आहे. सो तसंच ते पण स्थान आहे, त्यांच्या इच्छेशिवाय तिथे काहीच नाही होऊ शकत. आणि आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तिथे आम्ही जाऊन एक गाराणा करतो आणि त्यांना पाया पडून नक्कीच येतो. सो तुम्हाला ना हे आमच्या बागेचा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटला, आमचं गाव कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. प्लॅनमध्ये ना थोडासा चेंज आहे, थोडंसं अर्जंटमध्ये आहे ना आंबोलीला यावं लागेल चौगुरला. हा आहे ना आतला रस्ता आहे आणि धोक्याचं ना प्रमाण बघा, पुढे ना अजून जास्त असं निलांबरी बोलते. हे बघा 0 विजिबिलिटी. ऍक्च्युली सनसेट पॉइंट आहे. हा सनसेट पॉइंट आहे ना. हे बघा एवढं धुकं. पाहताना आम्ही आलो आहे आंबोलीला. थोडासा ना अनप्लॅन ट्रिप झाली आहे ही, कारण की ना थोडं निलांबरीच्या कधी ना काही एमर्जन्सीमुळे आम्हाला यावं लागलं आहे. जास्त का आम्ही ना इथे काही शूट करणार नाही होत, पण थोडासा ना धुक्याचे शॉर्ट्स बिट्स आहेत ना थोडंसं राहावला नाही गेलं, म्हणून थोडं तुम्हाला दाखवायला. आंबोलीला यायचा प्लॅन असतो ना, आंबोलीचा एक वेगळा ब्लॉग मी पुढे फ्युचरमध्ये बनवणार आहे, पण आता जेवढं होऊ शकेल ना तेवढं. म्हणून मी आंबोली घाट आहे ना कवर नाही, पण आंबोली घाटामध्ये ना जेमतेम अशीच परिस्थिती होती, पण त्यापेक्षा पण ना डबल धुकं आहे इकडे. ते थोडा रस्ता आणि थोड्या गाड्या दिसत होत्या, पण इथे तर अजिबातच नाही दिसत आहे. माझ्याकडे ना डॅश कॅम आहे, मी ट्राय करीन डॅश कॅमचे थोडेसे शॉर्ट्स तुम्हाला दाखवायला आंबोली घाटाचे. आणि हे लांबपर्यंत पूर्ण धुकंच आहे. तिथे वरती आहे ना तो रिसॉर्ट आहे एक,
इकडे काय हा बघा, आणि तिथे एक डार्क फॉरेस्ट करून रिसॉर्ट आहे. त्याचा त्या रिसॉर्टचा ना साधा गेट पण दिसत नव्हता मला. वाव मस्तच. आधी पण आलो आहे मी इथे, पण एवढं धुकं कधी अनुभवलं नव्हतं. हे फर्स्ट टाइम मी एवढं धुकं अनुभवलं आहे. एकदम सावकाश. जास्त करून आहे ना भात शेती किंवा कुठलीही शेती ना होत नाही, कारण इथे पाऊसच एवढा पडतो ना. तर हे बघा, ही शेतीची अवस्था बघा. याच्या आधी आहे ना हा जो पट्टा आहे ना, मला ते वाटलेलं ही नदी आहे. नंतर नीलमबाई बोलते नदी नाही, ती पाणी जमलं आहे ते पावसाचं. त्यामुळे शेती इथे जास्त करून लोक नाही करत असं वाटतंय. थोडीफार आहे बाई, थोडीफार इथे दिसते. हां, थोडी वरच्या भागाला केली आहे. आता आहे ना परत कणकवलीच्या दिशेने निघालो आहे, चौगुलवरून, आंबोलीवरून. शूट करण्यासाठी तसं काही नव्हतं, त्यामुळे शूट नाही केलं. और ये चले हम मस्त पहाड़ में, चारों तरफ कोहरा ही कोहरा. अरे बाप रे बाप. मला वाटत नाही ही समोर पुढची गाडी नसली असती ना तर खूप जास्त ना डिफिकल्ट झालं असतं ड्राईव्ह करणं. हे ना आमचे काही डॅशकॅमचे शूट टाकतो आहे. एकदम झिरो विजिबिलिटी होती. ऑलमोस्ट 20च्या स्पीडच्या ना आम्हाला जाताच येत नव्हतं. फायनली आहे ना चौकूरवरून बाहेर तर आलो आहे. आता आंबोलीच्या रस्त्याला लागलो आहे आणि आता सावंतवाडीच्या दिशेने चाललो आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता ना, फॉगचं प्रमाण आहे ना बऱ्यापैकी आहे. कोणतीही गाडी असू दे, पण कोणतीच गाडी आहे ना 20-25च्या पुढे नाही आहे. आणि थँक्स टू हे रेडियम लागले आहेत ना, ह्याच्यामुळे हेल्प होते थोडीफार रस्ता समजायला. पण आता हे रेडियम आहे ना कुठपर्यंत लागलेले असतील हे पण एक चांगलं आहे. उतरता जेव्हा ना आंबोली घाट आहे ना, उतरायची वेळ असते ना, तेव्हा आपण आहे ना थोडंसं डोंगराच्या साईडला असतो, नदीच्या साईडलाच असतो. तर तो थोडा ना एक थोडासा प्लस पॉईंट आहे आता. पण तरीही खूप हळू चालतो आहे, काही घाई नाही करत आहे. आणि आता बघू पुढेचा कुठला चांगला काय पॉईंट असेल किंवा काय चांगला रस्ता असेल तर शूट करणार, किंवा डायरेक्ट आहे ना आता सावंतवाडीमध्येच भेटतो. आत्ता थोडंसं फॉग कमी आहे. नंतर पुढे जर थोडा फॉग वाढला नाही बघा, आता या पट्ट्यामध्ये बघा एकदम फॉग क्लिअर झाला आहे. असं असतं फॉगचं ना, ओव्हरऑल कॅल्क्युलेशन असतं नाही, मध्येच येईल अजिबात मध्येच निघून जाईल. आता बघा, आता परत वाढला तरी ठीक आहे. हा म्हणजे हा प्रमाणात आहे. म्हणजे जो चौगुला फॉग मी एक्सपिरियन्स केला आहे ना, ओ माय गॉड, म्हणजे तो तर नेक्स्ट लेवल होता, नेक्स्ट लेवल. आणि आता बऱ्यापैकी आहे ना आपला आंबोली घाट आहे ना खाली उतरतोय आणि आता फॉग नाही आहे. आता इथे आता रस्ता एकदम क्लिअर आहे. पण आहे ना हॅट्स ऑफ टू आहे ना, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे जे तुम्ही बघू शकता राईट लेफ्टला जे रेडियम लावले आहेत ना लाल, तर खरं सांगतो फक्त या रेडियमच्याच मदतीने तो फॉगचा रस्ता कट झाला आहे. नाही तर हे जर रेडियम नसले असते ना तर मग खूप चॅलेंजिंग होतं, खूपच चॅलेंजिंग होतं. आणि हे रेडियम मला असं वाटलेलं नसतील, पण अजूनपर्यंत तरी हे रेडियम कॉन्स्टंट आहेत. कुठलेही असा मध्ये असा पॅच आला नाही जिथे रेडियम नव्हते. त्यामुळे ना या सगळ्या गोष्टींची ना खूप काळजी घेतली गेली आहे या रस्त्यावर. चल ठीक. आंबोली घाट उतरतोय, मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. आणि तुम्हाला नाही सांगू शकत एवढा जबरदस्त एक्सपिरियन्स होता ना. फॉग तर नेक्स्ट लेवल होता, हो की नाही. आणि नीलाबाईने मला आधी सांगितलेलं, तिला बऱ्यापैकी अंदाज होता की काय होणार आहे. पण मी ना 2 वर्ष आधी पण आलेलो गणपतीमध्ये, पण एवढा तेव्हा फॉग नव्हता. आज खूपच होता. आणि जर तुम्हाला खरं सांगतो, एकदा तरी आहे ना पावसाळ्यामध्ये आंबोली घाट आणि हिचं गाव चौगूर व्हिजिट करा. स्टेसाठी पण आहे ना मस्त ऑप्शन्स आहेत तिकडे. रिसॉर्ट्स आहेत, एक डार्क फॉरेस्ट पण करून एक चांगलं रिसॉर्ट आहे तिथे. आणि अजून पण बरेचसे ऑप्शन्स आहेत स्टेसाठी. आणि म्हणजे बोलतात ना अल्टिमेट एक्सपिरियन्स असेल. सो आता चाललो आहे परत आपल्या घरी. आणि आता काय रस्ता तोच आपला मुंबई गोवा हायवे काय दाखवण्यासारखं नाही आहे. आता घरी गेल्यानंतर बघू डायरेक्ट. आता उद्याच आपण परत शूट कंटिन्यू करू, किंवा मग रात्री. आज दुसरा दिवस आहे
दुसऱ्या दिवसापासून आहे ना मोस्टली आहे ना भजनं यायला ना सुरुवात होतात घरामध्ये. तर बघू याचं आज भजन आलं तर आज आहे ना आपण भजनाचं पण शूट करू. सुप्रभात सर्वांना. आज आहे दिवस 3रा गणेशोत्सवाचा आणि कालचा दिवस एकदम हेक्टिक असं नाही म्हणू शकत, पण जो सेकंड हाफ होता ना तो ॲडव्हेंचर्स आणि एकदम म्हणजे अनप्लॅन थोडासा चौकोचा आंबोलीचा प्लॅन झाला आणि आम्ही गेलो आणि आम्ही ना शूट पण करणार नव्हतो, पण रस्ता असा होता ना थोडंसं शूट करायला भाग पडलं त्याने. आणि माझ्याकडे ना काहीच इक्विपमेंट नव्हते ना, माझ्याकडे मायक्रोफोन होता ना, ट्रायपॉड होता ना काय, म्हणजे थोडंसं व्हॉईस क्वालिटी एवढी चांगली नाही आली असणार तुम्हाला, पण रस्त्याचे काही ना स्नॅप दाखवायचं आम्ही ट्राय केलं. आज आहे दिवस 3रा. आज काही आजपासून आहे ना मोस्टली सर्व भजन यायला सुरुवात होणार. पहिले काय ना रात्रीचे 10 वाजलेत आणि आता ना भजनांची यायची सुरुवात झाली. या आहे ना एका गोष्टीसाठी आहे ना मी आजचा दिवस आहे ना एक्सटेंड केला आहे, कारण की कोकणातली जी लाईव्ह भजन ऐकायची जी मजा असते ना ती वेगळीच असते, अल्टिमेट असते. आणि कसं आहे ना नीलांबरी तर बोलते उद्या सकाळी मुंबईला निघायचं, पण असं आहे की इकडे जेव्हा भजनं चालू होतात ना किंवा रात्री 1-2 काय वेळ नसते एकदम फिक्स, 1-2 वाजेपर्यंत त्यांना भजनं ही नाही चालू असतात. आणि असं आहे की आता पहिलं भजन मंडळ आलं आहे आणि आता पुढे ना चालू होणार आता कंटिन्यू. मे बी आहे ना आज अजून 2 किंवा 3 येणार आहेत. कसं असतं ना आज 3रा दिवस आहे. पहिले जे 1-2 पहिला आणि दुसरा दिवस असतो ना ज्यांच्या घरी 1.5 दिवसाचे गणपती असतात ना त्यांच्या घरी ते जाऊन व्हिजिट करतात. आमच्या घरी 7 दिवसाचा गणपती आहे, तर ज्यांच्याकडे 7 आणि 5 दिवसाचे गणपती असतात ना त्यांच्या घरी आहे ना मोस्टली 3ऱ्या दिवसानंतर ना भजन मंडळ यायला चालू होतात. सो बघू आता पुढचं जेव्हा जे पण भजन मंडळ येईल ना त्याचा पण मी रेकॉर्डिंग करेन. दुसरं भजन मंडळ आलंय.
व्हेरी गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आहे दिवस 4था गणेशोत्सवाचा आणि सकाळपासून पाऊस कंटिन्यू आहे, थांबलाच नाही आहे. तरी आम्ही निघालो आहे. आता सकाळचे 11 वाजलेत आणि मुंबईच्या दिशेला निघालो आहोत. आणि तसं बघायला गेलं तर आहे ना, अजून 2-3 दिवसा गणपती बाकी आहे. पण काय मुंबईमध्ये पण थोडी कामं पेंडिंग आहेत आमची. आणि या कमिंग वीकमध्ये आहे ना, नवीन 2 साईडचे मुहूर्त पण आहेत. सो आणि स्वराचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण आहे. आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा बहाणा सांगून आम्ही निघालो नाही तर तसं काय नाही सांगितलं ना तर खूप राडाच असते. मुंबईला जायचं काय नाव नसतं. पण ट्युशन पण आहे. हां, आणि ट्युशन पण आहे स्वराचं. सो तुम्हाला ना आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आमचं स्कूल पण आहे. आमचं घर, आमची बाळ, आमचं गाव कोकण आणि आमचा गणपती कसा वाटला नक्की सांगा. भजन कसं वाटलं नक्की सांगा. आणि आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुझा तुमची रजा घेतो. गुड बाय. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आमची